चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा। दास झालो त्यांचा तेची माझे हित करीती सकळ जेने हा गोपाळ कृपा करी भागलिया मज वाहतील कडिये भागलिया मज वाहतील कडिये त्यांची आने जोडे सर्व सुख तेची माझे हित करीती सकळ जेने हा गोपाळ कृपा करी तुका म्हणे शेष शेवीन आवडी तुका म्हणे शेष शेवीन आवडी वचन नमुडी बोलिले तेची माझे हित करीती सकळ जेने हा गोपाळ कृपा करी श्री संताची या माता चरणावरी श्री संताची या माता चरणावरी श्री संताची या माता चरणावरी संताची या माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत हरी विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख वाढले अंतरी प्रेम सुख वाढले अंतरी प्रेम सुख श्री संताची या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो संभाळा उत्तरी वाढली अंतरी प्रेम सुख मस्तक माझा पायावरी या वार करी संतांच्या जय गावी केला वास त्याशी नसावे उदास विठ्ठल संताची पायी हा माझा विश्वास संताची पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा तेची माझे हित करीती सकळ जेने हा गोपाळ कृपा करी ठेवा पूर्ण प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता म्हणजे निरूपणाकरता निवडलेला भंग महाराष्ट्राचे लाडके संत वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे वयाच्या 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्याची शपथ घेणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे आद्य गुरु जगाचा संसार सुखाचा व्हावा याकरता आपल्या संसाराची राख रांगोळी करणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा उत्कृष्ट असा सरळपंथी संतपर प्रकरणातील अभंग असून या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकाराम महाराज संत हे जीवाचं कसं हित करू शकतात याचं चकारात्मक केलेलं चिंतन म्हणजे अखिल विश्वाच्या परमार्थ उदरामध्ये व्याप्त असणारे तत्वज्ञ संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज या गावातील या परिसरातील क्षेत्रातून महाराष्ट्रातून उपस्थित असणारे कीर्तनकार प्रवचनकार श्रीमद भागवत कथाकार आचार्य प्राचार्य चित्रकार पत्रकार आणि आपण उपस्थित देवरूप श्रोतृवर्ग या सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये पुण्यभूमी पावन क्षेत्र आपलं हे विडा नावाचं मुळातच हे गाव पहिलं तीर्थक्षेत्र आहे बरोबर आहे की नाही विडा नावाचं हे तीर्थक्षेत्र गाव आणि या विडा नावाच्या पवित्र गावामध्ये या गावाचे भूमिपत्र आणि या गावाला आणि या परिसराला एक लाभलेलं रत्न महाराष्ट्राचं वैभव महाराष्ट्रामध्ये अनेक कानाकोपऱ्यामध्ये हजारो विद्यार्थी घडवण्याचं काम ज्यांनी केलेलं आहे ते या भूमीचे पुत्र असणारे आमचे परममित्र आणि महाराष्ट्रातील एक नामवंत मृदंग वादक आणि हजारो दिग्गज मृदंग वादकाचे ते बाप म्हणायला सुद्धा हरकत नाही की वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून महाराज लोकन पकवाजी तयार करायचा कारखानाच त्यांनी विड्याला टाकलाय का काय असं म्हणायला हरकत नाही बरोबर आहे का नाही की हजारो अशी बारकी बारकी लेकरं की महाराष्ट्रात गाजलेली पोरं तयार करण्याचं काम आमचे परममित्र अरुण महाराज कदम गुरुजी आवर्जून करतात आणि त्या गुरुजींच्या संस्था म्हणजे खऱ्या अर्थानं ज्ञानेश आध्यात्मिक संगीत गुरुकुल आणि या ज्ञानेश आध्यात्मिक संगीत गुरुकुलाच्या प्रथम वर्धापन दिनाच्या निमित्तानं आणि त्यांच्या सर्व विद्यार्थी मंडळीच्या वतीनं त्यांच्या गुरुपूजन सोहळ्याच्या निमित्तानं भव्य दिव्य स्वरूपाचा एक दिवसाचा हा कार्यक्रम आयोजित केला गेलेला आहे गेल्या वर्षीपासून या कार्यक्रमाचं स्वरूप
स्वरूपापुढे चालू आहे. दरवर्षी एक वेगळा कीर्तनकार, गायक, वादक आणि एक दिवस आपल्या संस्थेचा वर्धापन दिन नव्या जुन्या विद्यार्थ्यांसाठी की प्रेरणादायी असावा याच एका पवित्र उद्देशानं अरुण महाराज कदम गुरुजी आणि त्यांच्या सर्व शिष्य परिवारानं या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलं गेलं आहे. त्यानिमित्तानं आपण सगळेजण आवर्जून उपस्थित आहात. महिला, पुरुष, पालक वर्ग आणि विद्यार्थी आणि विद्यार्थ्याचे मायबाप आवर्जून उपस्थित आहे. थोडक्यामध्ये शाळेमध्ये जसा एखादा पालक मेळावा घेतला जातो तसा संस्थेचा वर्धापन दिनाच्या निमित्तानं इथं येऊन संस्था बघण्याचं काम सगळं कार्य या ठिकाणी करणं गरजेचं आहे. आणि अरुण महाराज कदम आणि त्यांचं शिष्य परिवार गुरुजींचा सगळेजण करतायत आणि गुरुजी तर करतायत वर्धापन दिन, पण त्यांचे शिष्य मंडळ गुरुपूजन सोहळा करतायत. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा की चांगलं काम या ठिकाणी ते करतायत. त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद देतो. आपण सगळेजण उपस्थित आहात, आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद. महाराष्ट्रातील नामवंत संगीत विशारद भजन सम्राट आता ज्यांनी चाल गायली त्या हरिभक्तीपरायण परमपूजनीय संगीत विशारद भजन सम्राट बालासाहेबजी महाराज सुरेगावकर, हरिभक्तीपरायण देवीदास महाराज पावडे. आता चाल म्हणली ह्या दोघांनी म्हणून आणि दोघांनी वाजवलेला आहे, कुणाचंच नाम उल्लेख तिथे ठिकाणी नको. या बाबा विढल चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा.